नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पारंपरिक वराडी पद्धतीची अतिशय चविष्ट अशी बाजार डाळ किंवा बाजार डाळीची रेसिपी। चला तर बघूयात आता याची कृती। बाजार डाळ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी ही सालीसह उडीद डाळ, काळी उडीद डाळ घेतली आहे, 1 टेबलस्पून चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि 1 टेबलस्पून शेंगदाणे। आज मी तुम्हाला ही अगदी पारंपरिक अशी वराडी पद्धतीची बाजार डाळ किंवा उडदाची डाळ दाखवणार आहे। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये ही उडीद डाळ घेऊया, चणा डाळ, शेंगदाणे आणि हे सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। गरमागरम बाजार डाळ आणि त्यासोबत ज्वारीची भाकरी खूप मस्त असं कॉम्बिनेशन आहे। अगदी हिवाळ्यातच नाही तर वराडामध्ये 12ही महिने हे आवर्जून खाल्ली जाते। आता यामध्ये 1.5 वाटी पाणी घालूया। उडदाची डाळ शिजायला जरा वेळ जास्त लागतो, त्यामुळे पाणी देखील यामध्ये जास्त घाला। डाळ आपल्याला अगदी मऊ शिजवून घ्यायची आहे। इथे कुकर मध्ये आता आपण ही डाळ ठेवून घेऊ। थोडं तेल घालूया, आता मध्यम ते मोठ्या आचेवर साधारण 5 शिट्या आपल्याला काढायच्या आहे आणि त्यानंतर 10 मिनिटांसाठी डाळ मऊ शिजवून घ्यायची आहे। इथे लोखंडाच्या तव्यावर आता आपण 2 टेबलस्पून सुकं खोबरं भाजून घेऊ। मध्यम आचेवर छान तांबूस रंगाचं होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजायचं आहे। सुकं खोबरं जरा हलका तांबूस रंगाचं झालं। आता यामध्ये अर्धा टीस्पून धणे घालूया, अर्धा टीस्पून जिरे, 2 लवंग, 1 छोटा तुकडा दालचिनीचा आणि 4 ते 5 काळी मिरी घालू। हे जे खोबरं आहे हे आपल्याला छान तांबूस असंच भाजायचं आहे, म्हणजे थोडं डार्क ब्राऊन असं भाजा, म्हणजे ह्याची चव खूप मस्त येते। सर्व साहित्य खमंग भाजून झालं। आता आपण हे काढून घेऊ। त्यानंतर तव्यावर 1 मोठ्या आकाराचा कांदा घालूया। हा कांदा आता आपल्याला सुरुवातीला तेल न घालता असाच जरा वेळ भाजायचा आहे। गॅसची फ्लेम मध्यम ते मोठी ठेवा। खरं तर तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर देखील हा कांदा भाजून घेऊ शकता। हे बघा, हा कांदा तेल न घालताच या प्रकारे मी जरा भाजून घेतला। आता यावर थोडं तेल घालूया, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घालूया। 2-3 मिनिटांसाठी हे आपण जरा तेलावर परतून घेऊ। सर्व साहित्य नीट भाजून झालं। आता आपण हे देखील काढून घेऊया। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे भाजलेलं सर्व साहित्य वाटून घेऊ। आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालू आणि याचं छान अगदी बारीक फाईन वाटण वाटून घेऊ। छान अगदी बारीक असं वाटण मी याचं वाटून घेतलं। ही उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ देखील मस्त मऊ शिजली आहे। आता डावाच्या साहाय्याने आपण ही जरा अशी घोटून घेऊ। ही छान अशी मऊ शिजणं गरजेची आहे।
फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 3 ते 4 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं। हे तेल थोडं कोमट झालं की यामध्ये आपण हे केलेलं वाटण घालून घेऊ। एकदम गरम तेलामध्ये हे वाटण कधीही घालू नये, कारण आपण यामध्ये वाटताना पाणी घातलेलं असतं आणि खूप गरम तेलात वाटण घातलं की ते सगळीकडे उडतं। त्यामुळे कोमट तेलात नेहमी करता वाटण घाला। आता मध्यम आचेवर आपण हे वाटण छान परतून घेऊ। वाटण परततो आहे तोपर्यंत बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवलं आहे। गरम पाणीच आपल्याला ह्या बजार डाळमध्ये घालायचं आहे। बजार डाळ किंवा उडदाचं वरण अशा विविध नावांनी ओळखलं जातं, पण गावाकडचा अगदी गावरान शब्द म्हणजे बजार डाळ। डाळ म्हणजे डाळ। गरमागरम बजार डाळ आणि त्यामध्ये ज्वारीची भाकरी कुस्करून खायला खूप मस्त लागतं। वराडामध्ये घरोघरी ही बजार डाळ बनते। अगदी आठवड्यामध्ये एकदा तरी बजार डाळ बनतेच बनते। पण अगदी सामुदायिक कार्यक्रमामध्ये भंडाऱ्यामध्ये देखील ही बजार डाळ बनते। जेव्हा नवरात्रामध्ये देवीचा भंडारा असतो तेव्हा नवमीच्या भंडाऱ्याला आवर्जून ही बजार डाळ बनवतात। अप्रतिम लागते। वाटण छान परतून झालं, तेल देखील सुटलं आहे। आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालूया, छान झणझणीत अशी ही बजार डाळ बनवतात। 1 टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून हळद, मंद आचेवर आता हे मसाले देखील आपण परतून घेऊ। ही बजार डाळ बनवण्याचे देखील 2-3 प्रकार आहे। ज्या प्रकारे वाटण घालून केलेली ही बजार डाळीला मसाल्याची बजार डाळ म्हणतात। काही जण हिरव्या मिरचीची बजार डाळ बनवतात आणि काही जण वाटण न करता साधीच फोडणी घालून, म्हणजे फोडणीमध्ये आलं लसूण कांदा घालून साधी अशी फोडणी करून ती बजार डाळ बनवतात। कुठल्याही प्रकारे करून बघा, मस्त लागतात। माझ्या मुलाला ह्या प्रकारे मसाल्याच्या वाटणातील बजार डाळ आवडते। हे छान परतून झालं। आता यामध्ये ही घोटलेली डाळ घालूया। गरम पाणी घालू। आवश्यकतेनुसार पाणी घालूया। मध्यम कन्सिस्टन्सी ठेवा, खूप पातळ नाही पण खूप घट्ट देखील नाही। चवीनुसार मीठ घालूया। फक्त सुगंधानेच भूक वाढेल एवढी चविष्ट ही बजार डाळ होते। तुम्ही बघू शकता डाळीला छान खळखळून उकळी आली। आता आपण गॅस बंद करू। सर्वात शेवटी कोथिंबीर घालूया। गरमागरम खूप चविष्ट आणि झणझणीत अशी बजार डाळ तयार आहे। ही बजार डाळ तुम्ही यामध्ये पोळी भाकरी कुस्करून खा किंवा गरमागरम भातावर खा, मस्त लागते। वेगळी काहीही भाजी बनवायची गरज नाही। छान अशी रेसिपी आहे, नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।